त्यावेळेस आम्ही संघटनेमध्ये धोंडे सराबरोबर आम्ही काम केलेलं आहे. आज आम्ही कोणत्याही पक्षात जरी असलो पण समाजासाठी ज्यावेळेस सर ज्यावेळेस मुंबईमध्ये भेटतात ते समाजाचे प्रश्न घेऊन मंत्रालयामध्ये मला 10 वेळेस भेटले असतील की प्रत्येक महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचा प्रश्न असो. ज्यावेळेस कैलासवासी प्रकाश कोडगे होते जिल्हा प्रमुख त्यांचे आम्ही कार्यकर्ते होतो आणि शिवसेनेमध्ये आम्ही काम करतेवेळी ज्यावेळेस मोर्चा निघाला आपल्या समाजाचा महानगरपालिकेवर त्यावेळेस लाठी हल्ला झाला आपल्या समाजाच्या बांधवावर आणि त्यामध्ये आमचे परभण्याचे 5 लोकांच्या हात आणि पाय मार लागला आणि पाय सुद्धा फ्रॅक्चर झाले. कशासाठी समाजाच्या हितासाठी आणि महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी हा तो मोर्चा होता. आणि काही लोकांनी बांडकुळ लोकांनी काहीतरी दगडफेक केली दुसऱ्यांनी पण आपल्या समाजावर लाठी हल्ला करणाऱ्यासाठी या शासन कार्यकर्त्यांनी त्यावेळेस हल्ला केला. त्यावेळेस आम्ही आणि सरांनी खूप काय प्रयत्न करून आणि सराबरोबर आम्ही काम केलं आणि त्याबरोबर सरांनी ओबीसीचा प्रश्न असो आणि आपल्या ओबीसीच्या प्रश्नासाठी खूप काय झगडून काम केलं आणि मंत्रालयामध्ये असो आणि सर्व काही या महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीमुळे आपण जे पूर्ण समाज आणि समाज सुधारक या महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला दिशा आणि दाखवून आपल्या समाजासाठी बरंच आपल्याला या समाजासाठी काम करायचं आहे आणि आपल्या या सरांनी आपल्यासाठी जे काम केलं ते आपण कदापि न विसरता सरांसोबत राहून आम्ही जरी पक्षामध्ये आले असो पण या समाजासाठी अर्ध्या रात्री आम्ही सरांसोबत आम्ही काम करू. आणि एवढेच बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद महाराज. या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले श्री गुरुवर्य माधवेश्वर महाराज गिरगावकर यांचे सत्कार करण्याची विनंती मी विलास कापसे सर आणि गजानन कानडे या दोघांना विनंती करतो की आदरणीय गुरुवर्यांचा या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान सत्कार करावयाचा आहे. यानंतर डॉक्टर माधव विभूते सर यांचा सत्कार या ठिकाणी होईल. हा सत्कार करण्याची विनंती मी बालाजी आलमखाने आणि विश्वनाथ कोळगिरे या दोघांना विनंती करतो की आपण डॉक्टर माधव विभूते सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यानंतर आपल्या वीरशैव लिंगायतांचे भूषण राज्यसभा खासदार आदरणीय डॉक्टर अजित गोपछाडे साहेब ज्यांनी समाजासाठी काम करण्याचा सपाटाला सुरुवात केलेला आहे असे आपले आदरणीय डॉक्टर अजित गोपछाडे साहेब समाजभूषण यांना विनंती करतो की यानंतर त्यांनी या ठिकाणी या सभेला संबोधित करावं, शुभेच्छा संदेश द्यावेत. आदरणीय डॉक्टर गोपछाडे साहेब. मी समाजाचा भूषण नाही हे सगळ्यांनी जाणून घ्यावं. मी समाजाचा सेवक आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या जन्मोत्सवात उपस्थित असलेले गुरुवर्य माधवेश्वर महाराज गिरगावकर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज राजूर मठ यांच्या चरणी पण नतमस्तक होतो. आणि या चळवळीला स्वतःचं आयुष्य 30 वर्षापासून स्वतःच्या शरीराचे हाडं काडं एकत्र करीत स्वतःचं शरीर झिजवत, स्वतःचा आत्मा झिजवत, स्वतःचं शरीरासारखं चंदनासारखं झिजवत
या लिंगायत समाजाला हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन सर्व वीरशैव युवकांचं हृदयस्थान असलेले आणि माझ्या हृदयात स्थान असलेले मनोहर धोंडे सरांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं. आणि आदरणीय व्यासपीठ, खरं तर धोंडे सर, मी आज प्रत्येकाला बघत होतो, माझा इरवण तोनसुरे अंगातून वाकून गेला. आमचा वैजनाथ तोनसुरे कुठं आहे माझा मित्र, काम करीत 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 वाळून गेला, पण शिवा संघटनेचा झेंडा हातातून सोडला नाही. माझे ताकपिडे सर आहेत, कोटाळे सर आहेत, अनेक व्यासपीठावरचे मंडळी आहेत, आमचे बेळगे सर आहेत, बबनराव बारचे आहेत, सगळे मंडळी आहेत, आमचे शेटे सर आहेत. सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींकडे बघत असताना मला अतिशय कृतार्थ वाटते. धोंडे सर, तुमचं कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमी. तुम्हाला माझा मनापासून मनाचा माझा सलाम आणि माझा जय शिवा तुम्हाला. खरं तर धोंडे सर, तुम्ही या महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात जे संघटन उभं केलंय, निश्चितच त्याच्यामध्ये लिंगायत समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण केली. आणि तुम्ही नुसतं लिंगायत समाज म्हणून नाही, वीरशैव युवकांना मला सांगायचं आहे की धोंडे सर हे लिंगायत समाजापुरते सीमित नाहीत. लिंगायत समाजापुरतं सीमित मनोहर धोंडेंना करू नका. मनोहर धोंडे हे 18 पगड जातीमध्ये काम करणारं एक समाजातलं आपलं भूषण आहे. जे महात्मा बसवेश्वरांना जे अभिप्रेत होतं, ते महात्मा बसवेश्वरांना देखील आपल्या लिंगायत समाजाच्या ठराविक चौकटीमध्ये बांधू नका. लिंगायत समाजाने बाकीच्या 18 पगड जातीचं नेतृत्व करावं. लिंगायत समाजापुरतं महात्मा बसवेश्वरांना बांधू नका. ही मनोहर धोंडे सरांची शिकवण आहे. आणि मी लहानपणापासून त्यांच्या सोबत राहिलो. अनेक विषयामध्ये, त्यांच्या कौटुंबिक स्नेहामध्ये, त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखामध्ये मी त्यांच्यासोबत अनेक काळापासून त्यांच्या अत्यंत जवळून त्यांचा मी सगळ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलेला आहे. मी आज महात्मा बसवेश्वरांच्या या विचाराला घेऊन जाणारे मनोहर धोंडे सर, मी आज विचारत होतो की सर, या संघटनेला तुम्ही आयुष्य किती वर्षाचं दिलं? त्यांनी स्वतःचं 30 वर्ष तर दिले, पण त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्ते निर्माण केले. आणि नुसत्या लिंगायत समाजाचे कार्यकर्ते नाही तर वेगवेगळ्या जाती पंथाचे कार्यकर्ते निर्माण केले. याबद्दल मनोहर धोंडे सरांचं या निमित्तानं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. धोंडे सर, तुमचा मी जिवलग मित्र या नात्यानं, तुमचा सखा या नात्यानं मी राज्यसभेमध्ये गेलो. तुमचे संस्कार माझ्यावरती आहेत. माझं ऋण जे फेड, तुमचा सखा या नात्यानं मी राज्यसभेमध्ये गेलो. तुमचे ऋण जे सांगायला मला खासदार झालो. तुमची जी शिकवण होती, जे काही करायचे ते आपल्या समाजासाठी करायचंय. आणि मी धोंडे सर ज्या दिवशी राज्यसभेमध्ये खासदार झालो, त्या दिवशी राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन भक्तीस्थळ ते शक्तीस्थळची यात्रा आमच्या संपूर्ण लिंगायत समाजाच्या पुनरुत्थानासाठी सुरुवात केली. याच्या पाठीमागे तुमची प्रेरणा होती, याच्या पाठीमागे तुमची शक्ती होती. आणि मी जे काही राज्यसभा खासदार झालो, ते बाबरी मस्जिद पाडल्यामुळे राज्यसभा खासदार झालो नाही. मी राज्यसभा खासदार MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून मी राज्यसभा खासदार झालो नाही. मी राज्यसभा खासदार भारतीय जनता पार्टीसाठी स्वतःचं जीवन 30 वर्षापासून स्वतःचं जीवन मी झिजलो, त्याच्यामुळे राज्यसभा खासदार झालो नाही. मी कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यात कोविडची हेल्पलाईन उभी करून हजारो लोकांचा जीव डॉक्टर म्हणून वाचवलं, म्हणून मी काय राज्यसभा खासदार झालो नाही. तर मी राज्यसभा खासदार लिंगायत समाजामध्ये जन्मल्यामुळे मी राज्यसभा खासदार झालो. अशा वेळी धोंडे सर, मी काय केलं पाहिजे? ऋण फेडलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. माझ्या समाजाचं मी देणं लागतो. माझा समाज, संपूर्ण या समाजातल्या विखुरलेल्या समाजाला, सगळ्या पोट जातींना एकत्रित करून जातीपातीच्या भिंती गाडून टाकून आमच्या या समाजामध्ये, या हिंदुस्थानामध्ये एक वाक्यता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटते की तुम्ही चालवलेला हा जो संस्कार आहे, तो आमच्यासारख्या तरुणांनी पुढे नेण्याची काळाची गरज आहे. आणि धोंडे सर, तुम्ही जे शिकवण, जे संस्कार, जो काही ज्ञान दिलेला आहे, तो हिंदुस्थानामध्ये शेवटपर्यंत तेवट ठेवण्याची जबाबदारी राज्यसभा खासदार म्हणून मी डॉक्टर अजित गोपछडे या ठिकाणी तुमच्यासमोर मी वचन देतो.
खरं तर धोंडे सर, मी राज्यसभेमध्ये गेलो, पार्लमेंटमध्ये तुम्हाला सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाची स्थापना केली, 12व्या शतकामध्ये लोकशाहीची संसद स्थापन केली. आणि मला नंतर वाचनामध्ये असायला धोंडे सर सिद्धप्पा कमडी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते. बाबासाहेब जेव्हा धारवाडला ऍडमिट होते, या मुंबई हे राज्य होतं, तेव्हा सिद्धप्पा कमडी हे स्वतः एक त्या ठिकाणी उद्धृत केलेलं वाक्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांना भेटले सिद्धप्पा कमडीला, तेव्हा त्यांच्या ऍडमिट असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्धृत केलेलं वाक्य आहे असं धोंडे सर की महात्मा बसवेश्वर हे मला गुरुस्थानी होते असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांना बसवेश्वरांची शिकवण मान्य होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा समतावाद मान्य होता. महिला पुरुष समानता, जाती जातीतली विषमता, पंथामधल्या जातीपातीच्या भिंती तोडून टाका, ही जी विषमता दूर करून एका राष्ट्रामध्ये, एका धर्मामध्ये आणि एका पंथामध्ये एकत्र करण्याची भूमिका मला मान्य आहे असं डॉक्टर बाबासाहेबांनी त्या काळात म्हणलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं ते महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केलेलं आहे. आणि मला धोंडे सर सांगताना त्याचा आनंद होतो की 30 वर्ष तुम्ही झटलात. 30 वर्ष कुठल्याही पक्षामध्ये न जाता स्वतःच्या माध्यमातून तुम्ही वीरशैव युवकांची, तरुणांची जी फौज निर्माण केलेली आहे. मी पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर धोंडे सर तुम्ही जी शिकवण, जी संस्कार जो दिला, तुमच्या महात्मा बसवेश्वरांनी जो अनुभव मंडपम आणि लोकशाही संसदेची प्रणाली स्थापन केली, मला सांगताना तुम्हाला अभिमान वाटतो की पार्लमेंटमध्ये मी आमच्या महात्मा बसवेश्वरांच्या नावाने जो संसद सदस्य प्रामाणिकपणे काम करेल, जो संसद सदस्य पूर्णपणे उपस्थित राहून, नुसतं उपस्थित राहून झोपा न काढता आमच्या या देशासाठी, या राज्यासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या गोरगरिबासाठी जो प्रश्न मांडेल आणि जो चांगल्या पद्धतीने संसदपटू होईल, त्यांना महात्मा बसवेश्वरांच्या नावाने उत्कृष्ट संसदपटू नावाचा पुरस्कार देण्यात यावा, ही मागणी मी राज्यसभेमध्ये मान्य करून घेतलेली आहे. आणि सर, मी तुमच्या या दिलेल्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या आधारावर अजून एक तुम्हाला मी सांगू इच्छितो. महात्मा बसवेश्वरांच्या साक्षीने मी राज्यसभेत खासदार झाल्यानंतर लिंगायत समाजासाठी दुसरा अजून एक विषय करून घेतला. महात्मा बसवेश्वरांचे पुतळे उभारणं हे तर गरजेचं आहेच, पण महात्मा बसवेश्वरांचं ज्ञान, महात्मा बसवेश्वरांचं शिक्षण, संस्कार, त्यांचं ज्ञान हे सर्व दूर पोहोचण्यासाठी, जसं धोंडे सर आज 60 वर्ष झाले स्वतःच आयुष्य झिजवत आहेत, 10 वर्षानंतर धोंडे सर थकतील, पण धोंडे सरांची शिकवण, संस्कार, ज्ञान पुढच्या युवकांनी काय करायचं, त्यांचा झेंडा घेऊन जाण्यासाठी पुढे जावं लागेल. त्याच पद्धतीनं महात्मा बसवेश्वरांचा संस्कार आणि ज्ञान हे संपूर्ण देशामधल्या, हिंदुस्थानातल्या विद्यापीठांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, संकुलांमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन करण्याची मागणी, दुसरी मागणी मी मान्य करून घेतलेली आहे. त्यामुळे धोंडे सर, आता आपल्या सगळ्यांचे दिवस आलेले आहेत, आपल्या युवकांचे दिवस आलेले आहेत. याच्या पाठीमागची प्रेरणा म्हणजे फक्त प्राध्यापक मनोहर धोंडे सर आहेत, हे सगळ्यांनी मान्य करायला हवं. कारण जो माणूस झिजला, जो माणूस समाजासाठी त्यांनी स्वतःचा वेळ दिला, त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रवास केला. धोंडे सर, आपल्या स्मशानभूमीवरती अनेक ठिकाणी अतिक्रमण होतात, आपला समाज मऊ आहे समजून दाबायचा प्रयत्न करतात. तुमच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून एक अध्यादेश काढून घेऊन तातडीने हे अतिक्रमण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक तिसरा अध्यादेश कालच्या तारखेमध्ये आपण करून घेतलेला आहे. आणि परवापासून त्याची अंमलबजावणी लिंगायतांच्या स्मशानभूमीवर डोळा उठारून बघण्याची कोण्याही राष्ट्रविघातक शक्तीची हिंमत होणार नाही. आमच्या लिंगायतांच्या स्मशानभूमीवर कोणी देखील अतिक्रमण केल्यास राज्य शासन स्वतः जबाबदारीने त्या अतिक्रमण बाजूला हटवण्याच्या संदर्भातला अध्यादेश काल माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो केलेला आहे. तुमची जी मागणी आहे धोंडे सर, ती आम्ही लावून धरलेली आहे. वीरशैव सदन, वीरशैव लिंगायत समाजाचं आपल्या शिवा संघटनेचं जे स्वप्न आहे, मुंबई आणि पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, आमच्या नांदेडमध्ये आमचे जे गोरगरिबाचे लिंगायत समाजाचे जे लेकर आहेत त्यांना शिक्षण देण्यासाठी, त्यांना भविष्यात डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर करण्यासाठी या
गोरगरिबांच्या लेकराला वीरशैव लिंगायत समाजाच्या दृष्टिकोनातून जागा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्र शासनाकडे साकडं घातलेलं आहे। आणि नजीकच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंगळवेढ्यामध्ये, मुंबईमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या समाजाला 5 एकर जागा दान करण्याचं त्यांनी कबूल करून दिलेलं आहे। त्यामुळे त्या 5 एकराच्या जागेवर धोंडे सर तुमच्या आशीर्वादानं आपल्याला भविष्यामध्ये या समाजासाठी आपल्याला वीरशैव लिंगायत समाजाचा आपल्याला संकुल, शैक्षणिक संकुल बघायला मिळणार आहे। तुम्ही जे चालवलेला जो वारसा आहे तो पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये धोंडे सर फक्त 50 कोटी रुपये मिळाले। या 12 कोटीच्या जनतेमध्ये आपला लिंगायत समाज 1.5 ते 2 कोटी मध्ये आहे। आपले साळी, माळी, कोष्टी, वाणी, तेली, कुंभार, चांभार, मातंग, कानोडी, पानोडी सगळे आपले मिळून 57, 58 ते 60 जाती आहेत। माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माझ्यापेक्षा नॉलेज आहे। पण सर मला हे सांगताना या ठिकाणी अतिशय तुम्हाला नम्रपणाने मला सांगा वाटते की बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला 2 कोटीच्या लिंगायतांमध्ये 50 कोटी रुपये पुरणार नाहीत। म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे की या 50 कोटीच्या जागी आमच्या लिंगायत समाजाला 1000 कोटी रुपयाची आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि धोंडे सर तुमच्या या आशीर्वादाने मी नजीकच्या या काळामध्ये आपण दिलेल्या संस्काराच्या माध्यमातून आपण बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्या काही जाचकाठी आहेत त्या संपूर्ण लिंगायत समाजाला बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा फायदा झाला पाहिजे म्हणून त्या जाचकाठी देखील दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण शासनाकडे आपण तगादा लावून धरलेला आहे। मला धोंडे सरांचं अभिनंदन करायचं आहे। धोंडे सर आटकेपार झेंडा फडकविण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत। या दिवशी धोंडे सर दिल्लीमध्ये आले, त्यांनी प्रधानमंत्र्याला, गृहमंत्र्याला सगळ्यांना पत्र लिहिले। बसव कल्याणमध्ये जो अनुभव मंडपम आहे त्या अनुभव मंडपांनी काय राष्ट्रविघातक धर्मांध शक्तीने त्या ठिकाणी अतिक्रमण करून दावा केलेला आहे। पण धोंडे सरांचं सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात अभिनंदन करावं की ते अतिक्रमण धोंडे सरांमुळे हटवल्याशिवाय झालं नाही आणि ते अतिक्रमण धोंडे सरांमुळे हटवण्यात चाललेलं आहे। कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि या देशातले गृहमंत्री हे आपलं बसवांनाचं जे काही अनुभव मंडपम आहे त्याच्यावरचं अतिक्रमण हटवण्याचं काम हे आमच्या वाघाने केलेलं आहे। त्यामुळे अभिनंदन तुम्ही केलं पाहिजे। अशा पद्धतीने सगळ्यांनी हातात मिळून जर समजा आपण सगळ्यांनी काम केलं, मी राज्यसभेत आहे, देशामध्ये आहे, दिल्लीत आहे, मी जर लिंगायत समाजासाठी जर खासदार झालेला असेल तर माझ्या तळागाळातल्या लिंगायत समाजातल्या गोरगरिबांच्या सेवेसाठी माझी 6 वर्षाची राज्यसभा खासदारकी संपूर्णपणे समर्पित माझ्या समाजासाठी करणार आहे। तर माझ्या पाठीशी मनोहर धोंडे सर आहेत। मी मनोहर धोंडेंचा अतिशय जवळचा आणि एकेकाळपासून त्यांच्या कौटुंबिक स्नेहातला नव्हे त्यांच्या अंतःकरणामध्ये मी त्यांच्या अंतःकरणामध्ये आम्ही एकमेकाला मदत करणार आहोत। आम्ही आयुष्यामध्ये कधी वाद प्रतिवाद कधी केला नाही, आमचा कधी वैचारिक द्वंद्व झाला नाही आणि नेहमी मनाला एक राहिलो। जे आता संजय बेळगेंनी सांगितलं खरं आहे। खरं तर संजय बेळगेचा वाढदिवस आहे, सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाट त्यांचा वाढदिवस साजरा करावा। कोणाला सांगत नाही ते पण आज बसवेश्वर जयंती आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संजय बेळगे जन्मलेले आहेत। खरं तर बेळगे साहेब तुम्ही सांगतात कोणीही पक्षात राहा पण आपल्या समाजाला मदत करा, बरं आहे ते। हीच मनोहर धोंडेंची शिकवण आहे। अरे कुठेही राहा आपण एकत्रित राहा, कुठेही राहा आपण एकमेकांना मदत करा, कुठेही राहा आपण एकमेकांना सहकार्य करा आणि अजिबात 100% मी तुमच्या मताशी सहमत आहे बेळगे साहेब। आणि या दिशेने आपण सगळ्यांनी मिळून गेलं पाहिजे आणि या दिशेने आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजामध्ये ज्या पद्धतीचा एक संस्कार आणि ज्ञान धोंडे सरांनी दिलाय, माझी या ठिकाणी सर्व युवकांना विनंती आहे ते ज्ञान संस्कार ज्या पद्धतीचा त्याग ज्या पद्धतीचं समर्पण धोंडे सरांनी केलं आहे ते अशी टीम पूर्ण उभं केलेले आहे। आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे। राज्यसभा खासदार म्हणून माझे दार 24 तास तुमच्यासाठी उघडे आहेत आणि विशेषतः शिवसंघटनेच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे तुमच्या गावामध्ये पोलीस असो, तहसील असो, कुठल्याही पद्धतीचं काम असो, शासकीय काम असो, इथून पुढे मनोहर धोंडे सरच्या कार्यालयामध्ये दरबारात न जाता आणि माझ्या दरबारात या आणि माझ्या दरबारातून प्रश्न सुटला तर धोंडे सरांकडे जा। मी या ठिकाणी शिवसंघटनेचा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला विनंती करतो आणि मी समाजाचा खासदार आहे। छोट्या मोठ्या गोष्टी
गोष्टी माझ्यापर्यंत या. फार मोठी गोष्ट असली तर धोंडे सरांकडे जाऊ. आपण सगळेजण एकत्रित राहा. नांदेड जिल्हा नव्हे, महाराष्ट्र नव्हे, या संपूर्ण हिंदुस्थानातल्या कुठल्याही ठिकाणी हॉस्पिटल असेल, दवाखाना असेल, सरकारचे काही विषय असतील, गोरगरिबाचे राशन कार्ड पासून ते पोलीस पर्यंतचे जर विषय असतील तर मला राज्यसभा खासदार कशाला केले? माझं काम आहे तुमची सगळ्याची सेवा करणं. माझं काम आहे तुमच्या घरावर कोणी अतिक्रमण केलं बाजूला काढणं. माझं काम आहे तुमच्या गावातली स्मशानभूमीवर कोणाचं अतिक्रमण असेल तर ते बाजूला काढणं माझं काम आहे. आणि भविष्यामध्ये आपण सगळेजण एकत्रित राहू. भविष्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची शिकवण आपण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थान मधल्या आपल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून धोंडे सरांची शिकवण, धोंडे सरांचा झेंडा खांद्यावर घेऊन आपण सगळे मिळून एका दिशेने एका ताकीनं आपण सगळेजण पुढे जाऊ. आणि या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांची जी शिकवण आहे ती संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ठेवण्याचं काम करू. एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवा. आदरणीय गोपचडे साहेबांनी या ठिकाणी धोंडे सरांच्या कार्याचा जो उल्लेख केला आहे तो खरोखरच धोंडे सरांनी केलेलं कार्य जर इतरांनी केलं असतं एवढं कार्य 17 वेळा मंत्रीपद उपभोगले असते. पण काही जणांच्या वाट्याला संघर्ष येतो, पण एवढा संघर्ष असूनही ते कधीही डगमगले नाहीत. असे प्राध्यापक मनोहर धोंडे सर या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. शिवा संघटनेचा प्राध्यापक मनोहर धोंडे सर, तुम आगे बढ़ो. या ठिकाणी आदरणीय संजय बेळगे साहेब, माजी शिक्षण व बांधकाम सभापती जिल्हा परिषद नांदेड, यांचा आज अक्षय तृतीयेचा हा शुभ मुहूर्त त्यांचा वाढदिवस आहे. आणि या ठिकाणी आपण गुरुवर्यांच्या उपस्थितीत, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. हॅपी बर्थडे साहेब. आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही महात्मा बसवेश्वरांच्या चरणी व शंभू महादेवांच्या चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो आणि आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतर सेवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख, सेवा संघटनेचे मुलुक मैदानी तोफ आणि एक संघर्षाचा प्रतीक आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर या ठिकाणी संबोधित करतील. आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर. वीरशैव धर्माचे आद्य संस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य, वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक, समतेचे जनक, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तमाम वीरशैवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि वीरशैवांचे भाष्यकार आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर या सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. व्यासपीठावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून 2 शिवाचार्य उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी आदरणीय गुरुवर्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि आदरणीय गुरुवर्य पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपल्या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या समाजाचं भूषण आणि राज्यसभेचे खासदार सन्माननीय डॉक्टर अजितजी गोपछडे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, त्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषदचे माजी सभापती संजयप्पा बेळगे, आपल्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि मुदखेडचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय
सुनीलजी शेटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, आपल्या जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष गिरधर पाटील डाकोरे, जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष शिवकुमार देशमुख, शिवा संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे, सेवा जनशक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिडे, शिवा कर्मचारी महासंघाचे राज्याचे सरचिटणीस संजय कोठाळे, शिवा कर्मचारी महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष संतोषजी शेटकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले या आमदार हेमंत भाऊ पाटील आलेले, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. पुतळ्याला हार घालून या, नंतर तुम्हाला हार घालू या. व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील भिरोंडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गंगाधरराव बडुरे, आमचे अनिलजी शेटकर, शिक्षक नेते आदरणीय आमचे मधुकरराव उन्हाळे, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बालाजीराव पांडागळे, व्यासपीठावरील सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी, कीर्तनकार मनमथ डांगे गुरुजी, सर्वच उपस्थित शिवा संघटनेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांसह कर्मचारी महासंघाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या दोन्ही जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सर्वच पदाधिकारी आणि तालुक्यातून आलेले सर्व तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, उपस्थित असलेले तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित वीरशैव बंधू आणि भगिनीनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या 894व्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या नांदेडच्या शिवा संघटना जिल्हा शाखेचं खास करून अभिनंदन करतो की आपण गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण हा उपक्रम अक्षय तृतीयेच्या निमित्तानं जयंती उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करत आहात. अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती 26 एप्रिल 2001 ला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली आणि तेव्हापासून ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती केली जाते. त्याचप्रमाणे आजही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये सकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन कार्यक्रम झालाय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण शिवा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जयंती द्विपंधरवडा साजरा करतोय. आज 30 एप्रिल आहे. सुरुवात झालेला आजचा जयंती द्विपंधरवडा समारोप बरोबर 1 महिन्याने म्हणजे 30 मे ला आपण करतो. ही परंपरा मागच्या 25 वर्षापासून आपण ही सुरुवात केली. कुठेही खंड नाही. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अशाच उल्हासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या मिरवणुका काढल्या जातात. मी सगळे विषय आज आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हे जयंतीचं व्यासपीठ आहे आणि महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारावर आपण भविष्याची वाटचाल करताना खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेबांनी उल्लेख केला की आपल्या सगळ्यांना, किंवा संजय भाऊंनी आमचा उल्लेख केला, पक्षविरहित आपण समाजासाठी काम करत राहणार आहोत, करणं गरजेचं आहे. आणि शिवा संघटना म्हणून काम करताना आपण समाज हित कुठे आहे, समाजाचे कोणते विषय निकाली काढायचे आहेत यासाठी काम करत आलो. आणि मग त्याचा परिणाम म्हणून भारताची संसद असेल का लंडन मधल्या थेम्स नदीच्या काठावरच्या पार्लमेंटच्या स्ट्रीटवरती, रस्त्यावरती उभा केलेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल का तिथपासून
की आपल्या नांदेड मधला 22 एप्रिल 2022ला या पुतळ्याचं जे लोकार्पण झालं हा आपला पुतळा असेल, किंवा 27 जानेवारी 2024ला लोहा नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये बसवलेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल, किंवा महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये शेकडो ठिकाणी सेवा संघटनेमुळे महात्मा बसवेश्वरांचे पुतळे उभा टाकलेत. आणि आता आज सकाळी मी जयंती द्वीपंदरवाडाचं ध्वजारोहण परंपरेप्रमाणे संभाजीनगरला केलं. आज सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सेवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्वीपंदरवाडाचं झेंडावंदन झालं. जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हेमंत भाऊ पाटील यांचा अगोदर सत्कार करावा. 2 मिनिटात सत्कार घ्या. या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांचा सत्कार ज्ञानेश्वर घोडके सर आणि हनुमंत लांडगे सर करतील. हेमंत भाऊला विभूती काचून लावा, पहिलेच लावलेली आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. छोटे छोटे आता कसे आहेत घ्या की वरी घ्या की मोठू भाऊ काय जरा इकडे 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 असं. मित्र हो, आपण सगळेजण गेली 30 वर्ष सेवा संघटनेमध्ये काम करता आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही असा कुठला विषय असू शकत नाही. आणि म्हणून या वर्षामध्ये आपण 2 विषय प्रामुख्याने हातामध्ये घेतलेत. जसं मी उल्लेख केला, सकाळी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सेवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्वीपंदरवाडाचं झेंडावंदन झालं. झेंडावंदनासाठी माझ्या सहित आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संभाजीनगरचेच असलेले ओबीसी खात्याचे मंत्री नामदार अतुल सावे, केंद्रातले माजी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, त्या ठिकाणचे आमदार संजय केनेकर किंवा बसवराज मंगरुळे आणि इतर मान्यवर, माजी महापौर नंदुभाऊ घोडिले किंवा महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत आणि इतर अधिकारी, ही सगळी मंडळी आपल्या झेंडावंदन आणि अभिवादन सोहळ्याला आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित होते. तिथलची ती सुरुवात झाल्याच्या नंतर आपण दरवर्षी नांदेडच्या मिरवणुकीला मी हजर राहतो आणि आजपासून महिनाभर हा आपला उपक्रम राज्यामध्ये देशामध्ये चालू राहतो. वैजनाथरावने उल्लेख केला, आज लंडनमध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांची जयंती सेवा संघटनेच्या वतीनं होते. आपण लंडनला सेवा संघटनेचा वर्धापन दिन केला. तुम्हाला माहिती आहे 14 नोव्हेंबर 2016ला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते थेम्स नदीच्या काठावर लंडनमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यानंतर आपण वर्धापन दिवस घेतला. तेव्हापासून लंडन मधले जी सेवा संघटनेची शाखा आहे, सेवा संघटना शाखा लंडन आणि बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ लंडन, या 2 लंडन मधल्या संस्था आहेत. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वरांची जयंती आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकत्रित साजरी करतात. आणि लंडनमध्येही जयंती साजरी होते, श्रीलंकेमध्ये जयंती साजरी होते, पण दुर्दैवानं भारत देशामध्ये सगळीकडे जयंती साजरी होत नाही. मी आपल्याला उल्लेख करीन, सेवा संघटनेमुळे कैलासवासी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, कैलासवासी गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेस आपण आझाद मैदानावर आंदोलन केलं आणि ज्या मागण्या मंजूर करून घेतल्या, त्या मागण्यांमध्ये महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं जिथं सेवा संघटनेमुळे महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती सुरुवात झाली. आता नुकतीच 28 जानेवारी 2025ला आपण सेवा संघटनेचा 30वा वर्धापन दिवस हा बिदर जिल्ह्याच्या बसव कल्याण या ठिकाणी केला आणि तिथं जे लोक हजर होते त्यांनी ऐकलं
की त्या ठिकाणचे भाजपचे दोन्ही आमदार आपल्या व्यासपीठावर होते आणि त्यातले मारुती पाटील मुळे ते बसव कल्याणचे 2001 सालचे भाजपचे आमदार होते, मराठा समाजाचे आहेत. त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती शिवा संघटनेमुळे झाली आणि महाराष्ट्राचा GR मी मनोहर धोंडे सरांकडून घेतला आणि कर्नाटकात 2002 ला शासकीय जयंती सुरू झाली. कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये लिंगायत समाजाचे 80 आमदार होते, पण बसव कल्याण विधानसभेचे आमदार हे मराठा समाजाचे होते, मारुती मुळे. आणि त्या मारुती मुळेंनी कर्नाटकामध्ये शिवा संघटनेचा आधार घेऊन शासकीय जयंती सुरुवात केली. हा उल्लेख अनेक भाषणांमध्ये केला. ज्या महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला, ज्या कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये 80 आमदार लिंगायताचे होते, पण तरीही महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती ही कर्नाटकामध्ये होत नव्हती. ती महाराष्ट्रात शिवा संघटनेमुळे झाली आणि आपला आधार घेऊन कर्नाटकामध्ये बसव कल्याणचे तेव्हाचे मराठा समाजाचे आमदार मारुती मुळे यांनी शासकीय जयंती कर्नाटकात सुरू केली. त्यानंतर आता जे जाहिराबादचे खासदार आहेत सुरेश शेट्टर, तेव्हाही ते खासदार होते काँग्रेसचे. आंध्र प्रदेश एकत्र होतं, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश 2003 ला आपला GR घेऊन खासदार शेट्टर यांनी आंध्र प्रदेशात शासकीय जयंती सुरुवात केली आणि तेलंगणा राज्य 2016 ला वेगळं झालं, तेव्हापासून तिथेही शासकीय जयंती होते. आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रासह देशातल्या 4 राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती केली जाते, पण देशात केली जात नाही. लंडन मधल्या पुतळ्याचं उद्घाटन करून आल्याच्या नंतर दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी फक्त एकदा 2016 ला शासकीय जयंती केली, पुन्हा केली नाही. आणि म्हणून शिवा संघटना रचनात्मक काम करणारी संघटना आहे. मी जेव्हा मागच्या महिन्यामध्ये अधिवेशन चालू असताना दिल्लीला गेलो, वर्धापन दिन झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये सारखा विचार येत होता, झोप लागत नव्हती की असं कसं होऊ शकतंय. आम्ही लिंगायत वेगळे आणि वीरशैव वेगळे म्हणून डोके फोडून घेतो आहोत, लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला. मग ते पंचाचार्यवादी असतील का विरक्तवादी असतील, आम्ही आपसामध्ये वेगळेपण दाखवण्यामध्ये आमची शक्ती वाया घालतो आहोत. पण आमचं अस्तित्व काय? जे बसववादी म्हणणारे आहेत, त्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये बसव कल्याण या ठिकाणी स्थापन केलेला अनुभव मंडप, हा मूळ अनुभव मंडप आजही सरकारच्या किंवा वीरशैव लिंगायताच्या ताब्यात नाही. आजही बसव कल्याण या ठिकाणी 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप हा हैदराबादचा नवाब त्याच्या वंशजाच्या ताब्यात आहे. आम्हाला मध्ये गेटवरून सुद्धा प्रवेश दिला जात नाही. हे दुर्दैव आहे. अरे भांडता कशासाठी? तुमची अवकात असेल, तुमच्या धमक असेल ना, तर त्या नवाबाच्या ताब्यातला मूळ अनुभव मंडप बाहेर काढा. त्याच्यावर कोणी विचार केला नाही. परंतु जेव्हा शिवा संघटना म्हणून आपण नुकताच 28 जानेवारी 2025 ला बसव कल्याणला वर्धापन दिवस केला, मी 2 दिवस मुक्काम केला, कागदपत्र तपासले, जुन्या जाणत्या लोकांसोबत चर्चा केली. मला सुद्धा प्रवेश दिला नव्हता, आमचा वाद झाला, पण मी मध्ये जाऊन सगळं बघून आलो. काही बदल नाही. अनुभव मंडप आहे तसाच आहे, फक्त 4 कोणत्याला 4 चबुतरे वाढवलेत आणि बाहेर हिरवा कलर लावून पत्र्याचं गेट बसवले. दुर्दैव आहे. हजारो कोटीचे मठांच्या मालमत्ता असलेले बसवपंथी आहेत, पण त्यांना कधी वाटलं नाही की मूळ अनुभव मंडप मुक्त करावा. पण जेव्हा मी हे बघितलं, त्याच रात्री मी निर्णय केला की काय वाटतं ते होऊ द्या, पण 12व्या शतकातला महात्मा बसवेश्वरांचा बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप हैदराबादच्या नवाबाच्या वंशजातून काढल्याशिवाय शिवा संघटना राहणार नाही. मी जेव्हा त्या ठिकाणी काही लोकांना चर्चा करताना मला तिथं बसल्या ठिकाणी लोक म्हणायचे हळू बोला, ही दहशत आहे. मित्र, त्या ठिकाणी विजय राजाचा किल्ला आहे बसव कल्याणमध्ये.
आणि जेव्हा प्रधानमंत्री होते महात्मा बसवेश्वर, प्रधानमंत्री म्हणून महात्मा बसवेश्वर एका वट्ट्यावर येऊन न्यायदान करायचे. त्या वट्ट्याला परूस कट्टा असं नाव आहे. कन्नडमध्ये परूस, मराठीमध्ये परीस. म्हणजे त्या वट्ट्यावर बसून महात्मा बसवेश्वर गरिबाला न्याय द्यायचे. म्हणजे महात्मा बसवेश्वर परीस म्हणून त्या वट्ट्यावर बसायचे आणि लोखंड असलेल्या गोरगरिबाचं सोनं व्हायचे, ही त्यांची भावना होती. म्हणून आजही ज्या वट्ट्यावर बसून महात्मा बसवेश्वर न्यायदान करायचे, तो परूस कट्टा पूर्णपणे स्थानिक मुसलमानांच्या अतिक्रमणामध्ये आहे. दुर्दैव आहे. आम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही जर काय निर्णय केला तर विशेष सेवा संघटना हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका मी त्या ठिकाणी जाहीर केली. आणि दिल्लीला डॉक्टर गोपछडे साहेब तुम्ही मला भेटले महाराष्ट्र सदनला. मी 4 दिवस दिल्लीला राहिलो. माझं काही वैयक्तिक काम नव्हतं. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री नितीनजी गडकरी, आमचे राज्यमंत्री, आमचे बुलढाण्याचे आमचे जाधव साहेब, या सगळ्या लोकांच्या मी भेटी घेतल्या. गृहमंत्र्यासहित सगळ्यांना पत्र दिले. माझं पत्र सोशल मीडियावर व्हायरल आहे. मी जवळपास 50 खासदारांना व्हॉट्सअप केलंय. जी कर्नाटकातले, तेलंगणातले, महाराष्ट्रातले जे समविचारी आहेत त्यांना वाचून ते विषय लक्षात यावा, ही माझी भावना होती. आणि मग आपण त्यामध्ये 2 मागण्या केल्या. त्यात पहिली मागणी केलेली आहे, जसं राम जन्मभूमी मुक्त झाली तसं 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातून काढा आणि वीरशैव लिंगायताच्या ताब्यात द्या, किंवा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात देऊन देशातल्या पर्यटकांसाठी खुलं करा. ही पहिली मागणी आपण केली. मागणी अवघड आहे, परंतु जे अवघड आहे तेच सेवा संघटना करत आलेली आहे. मला आठवतंय 2001ला सोलापूरमध्ये सिद्धेश्वर देवस्थान आहे. सेवा संघटनेचा मेळावा चालू असताना त्या सिद्धेश्वर देवस्थानाच्या कंपाऊंडला बाजूला दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये खारी बावडी, खाऱ्या पाण्याची विहीर आहे. त्याच्यात 12 लिंग आहेत. वजू केलेलं पाणी त्या विहिरीत जायचं. पण कुठलाही राजकीय नेता त्यावर बोलत नव्हता. तरुण कार्यकर्त्यांनी तो विषय माझ्याकडे आणला आणि त्याच व्यासपीठावरून मी घोषणा केली की खारी बावडी मुक्त केल्याशिवाय मी सोलापूर सोडणार नाही. तो विचारा सोलापूरकरांना, तिकडे सेवा संघटना वाढली त्याचं एकमेव कारण आहे. आम्ही धाडसी निर्णय घेतला. 7 दिवस आंदोलन चाललं आणि 8व्या दिवशी 500 रुपयाच्या बॉन्डवर करार झाला. त्या ठिकाणचे खासदार, आमदार, कमिशनर, महापौर, दर्ग्याचे ट्रस्टी, सिद्धेश्वर देवस्थानचे ट्रस्टी, सेवा संघटनेचे पदाधिकारी आणि ती खारी बावडी मुक्त करून सिद्धेश्वर देवस्थानाला दिली आणि त्या सोलापूर शहरामध्ये दिवाळी साजरी झाली. होऊ शकते, काही चुकीचं नाही. मी आपल्याला विचारणार आहे, 2025 मध्ये आपण आहोत. 12व्या शतकामध्ये निजाम होता काय? इतिहासाचा अभ्यास करू आपण. अरे निजामाचं आयुष्य काय, त्यांचा ताबा कसा असू शकतो? आणि म्हणून कागदोपत्री पुरावे सुद्धा जमा करायला आम्ही एक 5 जणांची टीम उभा केली. मी जबाबदारी देऊन आलो त्यांच्यावर. आणि हा आज सुरू झालेला सेवा संघटनेचा महात्मा बसवेश्वर जयंती द्वीपंधरवाडा महिनाभर जो चालणार आहे, आपण अभियान चालवणार आहोत त्या 2च मुद्द्यावर. पहिला मुद्दा, 12व्या शतकातला महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप मुक्त झाला पाहिजे. आणि दुसरी मागणी केली, आज 4 राज्यामध्ये शासकीय जयंती होते, ती पूर्ण केंद्र सरकारच्या वतीनं भारत देशात महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती करा. या 2च मागण्या आपण केल्या. आणि या 2 मागण्यांसाठी महिनाभर आपण जनजागृती करू. येणाऱ्या दिवाळीच्या नंतर कपिलधारच्या मेळाव्यामध्ये मी दिल्लीतल्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहे आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर सेवा संघटनेच्या वतीनं या 2 मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा काढला जाईल. त्यावेळेस डॉक्टर अजित गोपछडे साहेब असतील, हेमंत भाऊ, आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी मदत लागणार आहे. मी जाहीर यासाठी करतोय की तुम्हालाही कळलं पाहिजे की महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप हा मुक्त होणं आवश्यक आहे. आणि तो मूळ अनुभव मंडप भले कर्नाटक सरकारने 600 कोटी रुपये दिलेत,
येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना तो बाजूला 2 किलोमीटर अंतरावर 65 एकरवर बांधकाम चालू आहे. बांधा, आणखी 10 बांधा, हरकत नाही, पण मूळ अनुभव मंडपाचं काय? तर तसंच जर असतं तर देशात हजारो राम मंदिर आहेत, अयोध्येतलंच राम मंदिर का पाहिजे होतं? तसं आमचे अनुभव मंडप किती जरी बांधले तरी महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप हा आमच्या ताब्यात आला पाहिजे. त्यासाठी शिवा संघटना आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाची तारीख येणाऱ्या कपिलधारच्या मेळाव्यामध्ये आपण जाहीर करू. दिल्लीच्या जंतर मंतरवर महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातून हजारो कार्यकर्ते आपण घेऊन जाऊ. मला विश्वास आहे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून कायदेशीर काही बाबी जर तपासल्या तर कागदोपत्री तो पूर्ण अनुभव मंडप हा आपला आहे. पण राजकीय नेते धाडस करत नव्हते म्हणून तो आजपर्यंत त्यांच्या ताब्यात आहे. तो ताब्यातून काढून घेण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल. त्याची जनजागृती आपल्याला आजपासून करायची आहे, ती आपण करावी असं नम्र आवाहन करतो. आणि शेवटचा एक मुद्दा, दरवर्षी आपण महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक व्यक्ती आणि एक संस्था दिला जातोय. मागच्या 8 वर्षाचे पुरस्कार तिची निवड झाली पण वितरण झालं नाही. पुन्हा आज सकाळी माझं संबंधित मंत्री म्हणजे अतुलजी सावे यांचंही बोलणं झालं. मागच्या महिन्याभरापूर्वी मुंबईला मुख्यमंत्र्याचा माझा विषय झाला होता. यावर्षी या पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जी मराठवाड्याची राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये टीव्ही सेंटरच्या बाजूला जिथं स्वामी विवेकानंद उद्यान आहे त्या उद्यानामधली 4 एकर पैकी 2 एकर जागा ही आपल्याला दिलेली आहे. तिथं महात्मा बसवेश्वरांच्या नावाचं उद्यान आणि त्या उद्यानामध्ये अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये तारीख ठरवली जाईल, तुमच्यापर्यंत येईलच. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये सुद्धा 2 एकर जागेमध्ये महात्मा बसवेश्वर उद्यान आणि अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन हे आपल्याला लवकरच करायचं आहे. आणि त्याच कार्यक्रमामध्ये या मागच्या 8 वर्षाच्या शासकीय पुरस्कारांचं वितरण सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यासाठी जनजागृती, महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर काम करताना शिवा संघटना प्रत्येक वेळेला नवीन रचनात्मक विषय हातात घेते. भले त्याची कॉपी करणारे पुढे काही लोक निघतात, निघू द्या, परंतु मूळ विषय हा शिवा संघटनेचा असतो. आणि मग या वर्षातलं आपलं अभियान जर काय असेल तर ते 2च मुद्द्यावरचं अभियान आहे. एक आहे 12व्या शतकातलं महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेलं बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप मुक्त करा. आणि दुसरी मागणी आहे देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा. या 2 मुद्द्यावरचं आपल्याला अभियान चालवायचंय. त्यासाठी आपण तयार राहावं. आज सुरुवात आहे, यानंतर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मिरवणुका आहेत. महाराष्ट्रात आहेत, उद्या जिंतूरला मोठी मिरवणूक आहे. ठिकठिकाणी मिरवणुका चालू आहेत. महिनाभर हा उत्सव आपण शिवा संघटनेच्या वतीने करणार आहोत. त्या उत्सवामध्ये नांदेड जिल्हा हा होस्ट जिल्हा आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण अग्रेसर असता. त्यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये, गावामध्ये शिवा संघटनेच्या माध्यमातून या महिन्यामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा उत्सव हा साजरा करावा अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचं, शिवा संघटनेच्या, शिवा कर्मचारी महासंघ, महिला आघाडी या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचं पुनश्च एकदा माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करून वेळाभावी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. धन्यवाद सर. यानंतर विनंती आहे की 10 मिनिट कोणी उठू नये. 2 गुरुवर्यांचं आशीर्वचन या ठिकाणी होणार आहे. पहिल्या प्रथम गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं आशीर्वचन या ठिकाणी होईल. कृपया आपण जागा सोडू नये. या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभेच्छा संदेश देतील. आदरणीय आमदार साहेब. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, आमचे गुरुवर्य आदरणीय मनोहरराव धोंडे सर, आत्ताच
व्यासपीठावरून गेलेले माझे मित्र, आपल्या नांदेड जिल्ह्याचे तडफदार खासदार श्री गोपछडे साहेब, शिवसेनेचे सन्माननीय जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडुरे शेटकर साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी, सर्वप्रथम महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याला विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मला सर आठवतं की नांदेड वगळा महानगरपालिकेच्या समोर हा पुतळा असावा, पण मोठं आंदोलन आपण उभं केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अहमदपूरकर महाराज सुद्धा स्वतः त्या आंदोलनामध्ये होते. आम्ही सगळी मंडळी त्या आंदोलनामध्ये होती आणि हा अभूतपूर्व लढा आपण सगळ्यांनी उभा केल्यामुळं आज नांदेड जिल्ह्यामध्ये हा अतिशय सुंदर देखणा असा हा पुतळा उभा राहिलेला आहे आणि आज आपण जयंती साजरी करू शकत आहे. मनापासून शिवा संघटनेचं मी हार्दिक अभिनंदन करतो की सर, आपला लढा मी आजपासून नाही, मी महाविद्यालयीन जीवनामध्ये मी आणि सर भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये होतो. म्हणजे आता आज साधारणतः 40 वर्षापासून सरांचा लढा मी समाजासाठी बघत आहे आणि त्यावेळेसपासनं 40 वर्षापासनं आपण समाजासाठी लढा देतात. दुर्दैवानं तुम्ही आमदार खासदार होऊ शकले नाही, तुम्हाला सभागृहात पोहोचता आलं नाही. तुमच्या म्हणजे हाताखाली आम्ही शिकलेले विद्यार्थी, आम्ही आमदार झालो, खासदार झालो, सगळं देशाचं सभागृह बघितलं, परंतु आपल्यातल्या एका माणसाला, एक लढवया कार्यकर्त्याला आपण दुर्दैवानं तिथं पाठवू शकलो नाही. ही माझ्या मनामध्ये सर्व समाज बांधवाच्या पुढे मोठी खंत आहे. पाहतो सरांना काय कुठली कमी नव्हती, तुम्हाला सांग, चांगले प्राध्यापक होते, 1.5-2 लाख त्या काळात पगार मिळत होता, पण एक आपण म्हणतो किडा आहे, तसं सरमध्ये किडा आहे मोठा, किंवा ज्या जातीमध्ये समाजामध्ये धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं मी केलं पाहिजे. अनेक समाज बांधव इतिहास विसरलेले. आज आपण अनुभव मंडपाचा उल्लेख केला. सर, भारताची जी संसद आहे तिची जी रचना झालेली आहे ती अनुभव मंडपाच्या रचनेवरून झाली. दिल्लीमध्ये मी जेव्हा खासदार झाल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर थोडीशी वाचायची आवड आहे, फिरायची आवड आहे आणि अशा वेळेस ती संकल्पना जी भारतीय संसदेची आहे ती अनुभव मंडपापासून. आता धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी सगळे लोक करतात, स्त्री शिक्षणाचं बोलतात, परंतु खऱ्या अर्थानं 12व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी असतील किंवा अनेक आक्रमणं होत असताना त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षण असेल, समाजामध्ये जातीमध्ये जे काही वर्णभेद होते, क्षत्रिय, ब्राह्मण, शूद्र, वैश्य, हे समाजातले जातीभेद मिटवण्याचं खऱ्या अर्थानं जर काम कोणी केलं असेल आणि ती हिंमत जर दाखवली असेल तर महात्मा बसवेश्वरांनी दाखवली. आज दुर्दैवानं आपण त्यांचा इतिहास वाचत नाही. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सर कुठे इतिहास लिहिलेला? आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये फ्रेंच राज्यक्रांती शिकवतात, रशियन राज्यक्रांती शिकवतात, इटलीची कुठली तरी राणी मारी अंतवानेत का फ्रेंच राज्यक्रांतीची राणी लोकांना खायला भाकर नाही तर केक खा म्हणाली ते शिकवतात. परंतु आपल्या देशामधले जे महापुरुष मोठे होऊन गेले त्यांच्याबद्दल शालेय पुस्तकामध्ये कुठेही धडे म्हणजे आम्ही शिकत असताना तर नव्हते, आता आलेत, परंतु पूर्ण इतिहासाची ती माहिती झाली पाहिजे ही माझी भावना आहे सर. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे सर, आपण अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. जे माणसं इतिहास विसरले त्यांचा भविष्यकाळ अंधकारमय झाला. म्हणून आपण अनुभव मंडपाचा जो विषय मांडलेला आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे. या हिंदुस्थानाला लोकशाही देण्याचं खऱ्या अर्थानं काम जर सुरू झालं असेल तर 12व्या शतकामध्ये सुरू झालेलं आहे. त्यामुळं आपण जे लढा उभा करतात हा लढा अतिशय महत्वाचा आहे, या देशासाठी महत्वाचा आहे, संस्कृतीसाठी महत्वाचा आहे. तो केवळ लिंगायत समाजासाठी महत्वाचा नाही तर या हिंदुस्थानासाठी हा लढा महत्वाचा आहे. आपण ही लढाई सुरुवात करा. एक शिवसैनिक म्हणून खांद्याला खांदा लावून सर मी तुमच्या बरोबर आहे, मी कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा हा विषय नाही,
तर एक आपण धर्मासाठी काम करतात, देशासाठी काम करतात, देशाचा इतिहास आपण रक्षणासाठी काम करता. हा अतिशय महत्वाचा लढा आपल्या हातून झाला पाहिजे. मी आपली चळवळ आपल्याकडे काही नसताना पासून बघतो. आपण श्रीलंकेमध्ये अधिवेशन घेतले, आपण देशाच्या विविध ठिकाणी आपल्या नांदेड सारख्या छोट्या एका मागास भागातल्या जिल्ह्यातल्या लोकांना कुठं कुठं नेलं. जयंती कुठं साजरी होत नव्हती, जयंती साजरी केली. ही काही छोटी गोष्ट नाही बांधवांना, ही फार मोठी गोष्ट आहे. दुर्दैवानं आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळाली नाही. महापुरुष असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो पराभूत व्हावं लागलं सर. त्याच्यामुळं तुम्ही काय मनामध्ये पराभवाचं शल्य बाळगू नका. आमदार खासदारापेक्षाही समाजामध्ये तुमचा जो मान सन्मान आणि तुमचं पद आहे फार मोठं पद आहे सर. त्याच्यामुळं निवडणुकांमध्ये हार जीत ही होत राहते. कोणी आमदार झालं, कोणी खासदार झालं, मंत्री झालं म्हणजे काय फार मोठं होतं असं नाही. तुम्ही जे विषय घेऊन लढतात, आज तुम्ही जयंती साजरी केली. आज जयंतीला सुट्टी कधी नव्हती, परंतु सरांना मी गेल्या 20 वर्षापासून मंत्रालयामध्ये खेटे घालताना अनेक मंत्र्यांच्या दालनामध्ये कुठं मान मिळायचा, कुठं अपमान मिळायचा, पण सर्व सहन करून त्यांनी शासनाला GR काढायला लावला. GR काढणे हे काही सोपं काम नाही बांधवांनो, कारण मी तिन्ही सभागृह सर बघितले आणि खऱ्या अर्थानं कर्नाटकांमध्ये एवढा मोठा लिंगायत समाज 80 आमदार असताना तिथं निघू शकली नाही, परंतु इथं जयंती निघाली. हे पूर्णपणे यश आपल्या धोंडे सरांचं. म्हणून सर तुम्हाला विनंती आहे की आता आपण थांबू नका. आपण ही जी चळवळ आहे, आपण भले रॅली काढा, मार्च काढा, जे काही आपल्याला ठरेल त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं रामभूमी मुक्त केली त्या पद्धतीने महात्मा बसवेश्वरांचं हे जे सभामंडप हे मंडप हे मुक्त झालं पाहिजे. यासाठी आपण लढा द्या. आणि महात्मा बसवेश्वरांच्या सुट्टीच्या संदर्भात आपण बोललात. मी सुद्धा या महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा दिल्लीमध्ये माझे खूप सारे मित्र आहेत, त्या माध्यमाद्वारे हा प्रश्न तिथं मार्गी लावील. मला माफ करा, मी पुण्यात होतो, मला साहेबांचे सरांचे आपले 2-3दा खूप 5दा फोन आले, त्याच्यामुळे धावत पळत मी आलो. मला यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आणि आपण जो काही सत्कार सन्मान केला त्याच्याबद्दल मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय गुरुवर्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं आशीर्वचन होईल. कृपया कुणीही जागा सोडू नये. 5-5 मिनिटाचे 2 आशीर्वचन या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आदरणीय राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै मी बऱ्याच वेळपासून तुम्हा सर्वांना बघायला. आता तुमच्या सगळ्यांची अवस्था कशी झाली आहे ती मला चांगलीचपणे ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी आपल्या हातावर करावा. आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने, अक्षय म्हणजे काय, कधी संपणार नाही, ज्याला क्षय नाही ते अक्षय. हात खाली करू नका. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय घोष करायचा आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की. घ्या खाली.
तर मी सांगितलं की या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणत्याही कार्याची सुरुवात होते. जर कोणतंही शुभ कार्य सुरू करायचं असेल तर अक्षय तृतीया हा दिवस फार शुभ आहे. आणि म्हणूनच याच दिवशी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि तो म्हणजे लोक कल्याणाच्या मार्गाला सुरुवात करायचा एक योग्य दिवस म्हणजे आजचा हा अक्षय तृतीयाचा दिवस. तुम्हाला सांगतो जी युके आहे सध्या युनायटेड किंगडम, तिथे ब्रिटिशच्या काळामध्ये मॅग्ना कार्टा याच्या माध्यमातून पहिल्यांदा ज्याला आपण आजकाल शिकवले जातं बघा आपल्याला ही डेमोक्रेसी कुठून सुरू झाली? लंडन मध्ये. कशाच्या माध्यमातून? मॅग्ना कार्टा. पण हे लक्षात ठेवा, जेव्हा मॅग्ना कार्टा काढण्यात आला त्याच्या एक शतकाआधी महात्मा बसवेश्वरांनी अवघ्या मंडपाची स्थापना केली आणि तिथे पहिला लोकशाहीचा पाया पडला. पण श्रेय कोण घेतं? इंग्रज. श्रेय कुणाला आहे? इंग्रजांना. आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये अनेक राजा होते, अनेक शेठ लोक होते. का? त्यांच्याकडे संपत्ती भरपूर होती, सोनं फार असायचं. याचं कारण काय सांगतो? महात्मा बसवेश्वरांनी याच्यावरच सगळ्यात जास्त जोर टाकलेला आहे. काय म्हणजे? काय कमी कैला. कर्म हाच ब्रह्म आहे, कर्म हेच कैलास आहे. महात्मा बसवेश्वरांनी दरवेळेस सांगितलं आणि ठासून सांगितलं. याचं कारण काय सांगतो? कारण आधीच्या वेळेस प्रत्येक जण आपली जी भूमिका होती, जे आपलं कर्म होतं त्याने वागायचं, स्वधर्माने वागायचं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस बिजलाच्या दरबारामध्ये महात्मा बसवेश्वरांनी याचा शोध लावला की बिजलाच्या सिंहासनाखाली एवढी मोठी धनसंपत्ती आहे, एवढा मोठा खजाना आहे, खजिना लपलेला आहे. तर राजा बिजल प्रसन्न झाला आणि म्हणाला की बसवण्ण या खजिनामधून तुम्हाला केवढा भाग पाहिजे तेवढा घ्या तुम्ही. पण महात्मा बसवेश्वर म्हणाले मी कष्ट करून खाणार आहे. ही संपत्ती ना मी कमवलेली आहे ना तुम्ही कमवलेली आहे. ही संपत्ती या भूमीवर भेटलेली आहे आणि याचा उपयोग, ही संपत्ती समाजाची आहे आणि याचा उपयोग समाजाच्या उद्धाराकरिता झाला पाहिजे आणि याचा उपयोग समाजाच्या विकासाकरिता झाला पाहिजे. आणि हे पद सगळ्यांना पटलं आणि हीच महात्मा बसवेश्वरांची विचारधारा बिचल राजाला पटली आणि म्हणूनच महात्मा बसवेश्वरांना एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी त्यांच्या सभेमध्ये प्रधानमंत्री पद नियुक्त. जेव्हा बसवांना कल्याणला आले तेव्हा त्यांनी एक गोष्ट पाहिली की जातीभेद फार आहे, वर्णभेद फार आहे आणि बिचलाच्या सह्याने तुम्हाला सांगतो कल्याणला अशी परिस्थिती होती की जे ब्राह्मण होते, जे उच्च कुळातले लोक होते त्यांना जाण्याकरिता वेगळा रस्ता आणि जे नीच शूद्र होते त्यांना जाण्याकरिता वेगळा रस्ता. तिथं एका सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा. ज्या भूमीवर उच्च कोटीचे लोक राहायचे, उच्च जातीचे लोक राहायचे, तिथं दलितांना प्रवेश नव्हतं. म्हणजे बघा एवढी अंधश्रद्धा त्या काळामध्ये होती आणि तशा अंधश्रद्धेमध्ये बसवण्णाला काय म्हटलं जातं? क्रांती सूर्य. अंधार कितीही, तिमीर कितीही असला, अज्ञानाचा अंधकार कितीही असला, पण एक ज्ञानाची किरण त्या अंधकाराला चिरून प्रकाश करते. तर महात्मा बसवेश्वर
तर स्वतः क्रांती सूर्य होते, समतेचे जनक होते. त्यांनी विचाराच्या साह्याने हा वाद मिटवला आणि प्रत्येकाला जाण्याकरिता एकच मार्ग केला आणि तो मार्ग कुठे येत होता? अनुभव मंडपात. आणि महात्मा बसवेश्वरांचे जे वचन आहे आणि जो शिवसंस्कृतीचा प्रसार आणि प्रचार आहे त्याकरिता जंगमांनी त्या काळामध्ये जंगमांनी ती भूमिका घेतली. करायचं धर्माचा प्रसार करायचा, शिवतत्वाचा प्रसार करायचा ही भूमिका जंगमांनी घेतली आणि महात्मा बसवेश्वरांच्या आदेशावर जंगम भ्रमण करायला निघाले आणि जिथं जिथं ते जायचे तिथं शिवतत्वाचा प्रसार करायचे, धर्माचा प्रचार करायचे. तर असाच एखादा एक जंगम कुठे काश्मीरला गेला होता. काश्मीरला गेला आणि त्या प्रकारचे जे राजा होते ते धर्मनिष्ठ असायचे. तर काश्मीरमध्ये नित्य दासोह असायचं. तर त्या जंगमाने म्हणलं की ते काही नाही म्हणले. तिथं प्रचाराला सुरुवात केली. कशाचा? कुणाचा प्रचार? बसवण्णाचा प्रचार. ते म्हणाले की इथं काही नाही, आमच्या तुम्ही कल्याणला या. आधी बसव कल्याणला कल्याण म्हणायचे, तुम्ही आमच्या एकदा कल्याणला येऊन बघा. तर महात्मा बसवेश्वरांचे विचार घ्या. तिथला जो अनुभव मंडप आहे तिथं प्रत्येक जो जनता आहे तोच राजा आहे. तिथं आम्हाला सर्वांना समान अधिकार आहे. बसवण्ण आम्हाला धर्म हेच ब्रह्म आहे हे सांगतात. धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली. राजासमोर जे सत्य आहे ते प्रकाशित केलं आणि राजाला सुद्धा वाटलं की जर हा व्यक्ती एवढा कीर्तिमान आहे, या व्यक्तीमध्ये जर एवढे बुद्धिमत्ता आहे आणि जो आपल्यापेक्षा मोठं दान करणारा व्यक्ती आहे, याची भेट एकदा ना एकदा घेतलीच पाहिजे. तो काश्मीरचा राजा बसवण्णाची भेट घेण्याकरिता कल्याणला आले आणि कल्याणला आल्याबरोबर महात्मा बसवेश्वरांना बघितल्याबरोबरच, कारण रूप कसं असतं, चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम लालबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे. चैतन्य दाटलेलं स्वरूप पहिल्या काश्मीरच्या राजाला ते भवितव्य कळालं. महात्मा बसवेश्वर हे खरे कोण आहे ते कळालं आणि त्यांनी जी काही त्यांची महाभोग होतं, जे काही त्यांचं महाल होतं, जे काही त्यांचे नोकर, जे काही त्यांचे दास होते, त्या सर्वांचा त्या काश्मीरला करून कल्याणला बसवण्णाच्या शरणामध्ये आले. पण महात्मा बसवेश्वरांचा एक नियम होता. तो कोणता? काय कवे कैला, जरी तू राजा असशील तरी काही हरकत नाही, पण जर इथं कल्याणला राहायचंय, अनुभव मंडपामध्ये यायचंय, तर एकच काम करावं लागणार आहे. ते म्हणजे काही ना काही काम करावं लागणार आणि जेवढं काही त्या कामातून कमाई होईल त्यातून दास चालवायचं, स्वतःचा निर्वाह करायचा. अनुभव मंडप आहे काय? शरण एवढे अनुभव मंडपामध्ये करतात काय सांगतो? तर तुम्हाला सांगतो, कोणताही शरण मोठा राजा नव्हता, कुठलाही शरण धनवान नव्हता, कुठलाही शरण जास्त मोठ्या जातीचा नव्हता. सगळे नीच जातीतले होते पण ज्ञानाने मोठे होते. तर शरण आपली दिनचर्या करायची, कोणी शेती करायचं, कोणी कपडे धुवायचं, कोणी लाकडं तोडायची, अशी छोटी छोटी कामे प्रत्येक शरण करायचे आणि संध्याकाळी कुठे सगळे एकत्र यायचे, कुठे अनुभव मंडपामध्ये आणि आपला अनुभव सांगायचे. म्हणून मंडपाचं नाव काय? अनुभव मंडप. तर प्रत्येक क्षण आपला अनुभव सांगायचे आणि त्या शेवटी त्या अनुभवातून एक वचन निघायचं आणि तो वचन अल्लम प्रभूच्या आज्ञेने वचन साहित्यामध्ये तो वचन ठेवला जायचा आणि त्या वचनावर सुद्धा चिंतन व्हायचं, मंथन व्हायचं. ते बरोबर आहे का, चूक आहे, भगवंत असा आहे का तसा आहे, त्याच्या गुणांचा गुणगान व्हायचं आणि जरी कुणाला न्याय पाहिजे असेल तर त्या अनुभव मंडपामध्ये संध्याकाळी यायचं. तर अशी ही अर्थव्यवस्था होती, अशी ही लोकसत्ता होती त्या काळामध्ये.
तर महात्मा बसवण्णांनी त्या काश्मीरच्या राजाला काय काम सांगितलं? आता राजा माणसं कधी काही काम करून येत नाही, शेती करायला येत नाही, तर महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं जंगलामध्ये जायचं, लाकडं तोडायचे आणि त्या लाकडाच्या मुळ्या करून बाजारामध्ये विकायचं. हे कार्य महात्मा बसवण्णांनी काश्मीर नरेशला दिलं. आता जिथे पती परमेश्वर असू तिथं अर्धांगिनी तर असतेच. त्यासोबत काश्मीरची राणी सुद्धा आली होती, त्यांचं नाव महादेवी होतं. त्या नियमाप्रमाणे दररोज त्या मार्गाने जायची, लाकडं तोडायची, त्या लाकडाला एकत्रित करून बाजारामध्ये त्याचे मुळा बनवून विकायला आणायचे. तर रस्त्यामध्ये बरेच दिवस झाली, तर काशीच्या राजाला रस्त्यामध्ये सोन्याची अंगठी, एक सोन्याची अंगठी दिसली. आता बायका कशी असते माहीतच. आता सोन्याची अंगठी दिसली, काय करावं? माझ्या बायकोला बघितलं तर माझी राणी बघितली तर या अंगठीवर मोह होईल. पण महात्मा बसवेश्वरांची शिकवण आहे, आपलं नाही, समाजाचं आहे, तर आपलं नाही. तर काश्मीरच्या राजाने त्या सोन्याच्या अंगठीवर माती ढकलली पायाने. तर राणीनं बघितलं, काय केलं म्हणले. तर राजा म्हणाला काही नाही, सोन्याची अंगठी मोह चढेल म्हणून यावर माती ढकलली. तर राणी म्हणाली ही काळजी घेऊ नका, ही अंगठी मी 8 दिवस झालं बघितलेली आहे. तुम्ही अंगठीवर माती टाकला नाही, तुम्ही मातीवर माती टाकला. काय? मातीवर माती टाकलात. कारण आपला धर्म काय शिकवतो, जी वस्तू आपली नाही, जो धन आपला नाही, जो परधन आहे त्याचा स्वीकार करू नये. जी गोष्ट आपली नाही, ज्याचं तो आपलं नाही, त्याचं आचरण करू नये. एवढ्या मोठ्या बसवण्णांनी, एवढ्या मोठ्या शरणांनी तुम्हाला आम्हाला ग्रंथ संपदा दिली, तुम्हाला आम्हाला वचन संपदा दिली, त्याचं आचरण करा. हे सगळ्यात मोठं धन आपल्या संप्रदायाने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन वीर वैरागिणी अक्का, माधवी अक्का असतील, आलम प्रभू असतील, सैनानी काकय्या असतील, चंद्र बसवेश्वर असतील, एवढ्या शरणांना एकत्रित करून जाती पातीनं याचा लक्ष न करता त्या सर्वांना एका छत्राखाली आणणारे म्हणजे महात्मा बसवेश्वर होते. मराठवाड्यामध्ये सगळ्या मराठवाड्याला एकत्रित करून साम्राज्याची स्थापना करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. गावांना सत्याच्या माध्यमातून संघटित करणारे राष्ट्रसंत होते आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या घरातून उचलून कामाला लावणारे आणि संघटित करून शिवा संघटनेची स्थापना करणारे म्हणजे मनोहर धोंडे सर आहे. एवढं गंभीर नेतृत्व सरांचं आहेच. पण कोणतंही कार्य करत असताना आशीर्वाद हा फार महत्वाचा. तो वृद्धजनांचा आशीर्वाद असेल, आई वडिलांचा आशीर्वाद असेल, गुरुजनांचा आशीर्वाद असेल व महात्म्यांचा आशीर्वाद असेल. कुणालाही जर मोठं व्हायचं असेल तर आशीर्वाद हा फार महत्वाचा आहे. आणि यामध्ये विचार करायची गोष्टच नाही. म्हणजे साक्षात जिथे क्रांतीचे सूर्य, जे जगताची ज्ञानाची ज्योत म्हणून राहिलेले महात्मा बसवेश्वर आहेत, त्यांची शासकीय जयंती या महाराष्ट्रामध्ये करणारे म्हणजे महात्मा धोंडे सर आहेत. आणि म्हणूनच अशा महात्म्यांची ज्योती, अशा महात्म्याचे विचार तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचावे. राष्ट्रसंतांचं कार्य तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचावं. संत शिरोमणी मनोमत माऊलींचे अभंग तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचावे. ती आपल्या समाजाप्रतीची तळमळ आहे. आपल्या समाजामध्ये जो निद्रस्त युवा आहे त्याला जागृत करण्याचं काम धोंडे सर सातत्यानं करत आहे. आणि हेच कार्य अविरतपणे
आपल्या संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, अंत अस्ति प्रारंभ. महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती झाली, या विषयाचा अंत झाला. तर प्रारंभ कशापासून आहे? आता सरांनी सांगितलं. आता तर आम्ही तो ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. तर पिक्चर बघायचंय का नाही? बघायचंय का? तर आता हे आपली वेळ आहे, आता हे आपलं युग आहे. फक्त आणि फक्त आपल्याला सावरून घ्यायचं आहे, आपल्या समाजाला संघटित व्हायचं आहे, आपल्या समाजाला एक व्हायचंय. कारण अंगुलिया निर्बल है किंतु मुष्ठी में बल है. तर विखुरलेल्या समाजाला फक्त संघटित व्हायचंय, विखुरलेल्या समाजाला फक्त एकजुटता दाखवायचंय. आणि आपला जो महात्मा बसवेश्वरांनी जे केलेले महान कर्म आहे, जिथे तुम्हाला सांगतो आज पण आपण श्रद्धा कुठे दाखवतो? मंदिरामध्ये. का? कारण ते देवस्थान आहे. आज तुम्ही बघा, जे संत आहेत, जिथे त्यांनी समाधी घेतली, त्या स्थानाला पूज्यता आहे. ज्या स्थानी महात्मा बसवेश्वरांनी तुम्हाला आणि आम्हाला समानतेचं ज्ञान दिलं, तुम्हाला आणि आम्हाला न्याय दिलं, तुम्हाला आणि आम्हाला लोकसत्ता काय असते शिकवली. आजकालचे जे पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात ते अगदी आपल्या भारताच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. कुठं सांगितलं जातं की डेमोक्रेसीची सुरुवात कुठून झाली? इंग्रजांकडून, मॅग्ना कार्टाच्या रूपाने. पण हे चूक आहे. जिथे लोकशाहीचा पहिला पाया चढला तोच म्हणजे अनुभव मंडप, आता त्याच सुद्धा जीर्णोद्धार बाकी राहिलेला आहे. तर आता या चढोळा आपल्याला त्या महात्मा बसवेश्वरांनी जे अनुभव मंडप अल्लम प्रभूच्या हवाले केलं होतं, तेच अनुभव मंडप आपल्याला आणखीन एकदा पाहायचं आहे. तेही कोणत्या रूपामध्ये पाहणार आहे? प्रत्येक जागी शिव आहे, प्रत्येक जागी मंगल आहे. तर मंगल रूपाने, शिवमय रूपाने आणि याच डोळ्याने आपल्याला पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये बसव कल्याण येते. मी आताच घोषणा करतो सर की येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जी बसव कल्याण व जी कर्नाटक गव्हर्नमेंट आहे ती बोलवून तुमचा सत्कार करतील सर. मी तुम्हाला सांगतो. कारण महात्मा बसवण्णांनी काय सांगितलं? काय कवे कैला कर्म शुद्ध ठेवा. जर तुमचे कर्म शुद्ध आहे तर तुम्हाला कुणाला बोलायची गरज नाही. जर तुमचे आचार शुद्ध आहे तर तुम्हाला कुणाला सिद्ध करायची गरज नाही. कारण सरांचे जे कर्म आहेत ते आपण जीवनाने कित्येक वर्ष झालं बघत आलो. फक्त डोळे बंद करून आपला पाठिंबा सरांना द्यायचा आहे. जर आपण एकजुटीत राहिलो तर आपल्या समाजाचा विकास आहे. जर आपण संघटित राहिलो तर आपल्या संस्काराचं, आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या समाजाचं रक्षण आहे. धर्म हे वाहतो अंती धर्म रक्षती रक्षितः. एवढंच म्हणून मी माझ्या वाणीला विराम देतो. आता सगळ्यांनी एकदा जोरात घोषणा करायची आहे. संत शिरोमणी मंडप स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. कार्यक्रमाचा निर्धारित वेळ संपल्यामुळं गुरुवर्य पादेश्वर महाराज गिरगावकर यांनी समाजाला सदैव माझा आशीर्वाद आहे असं आशीर्वचन एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी हा कार्यक्रम आपण याच ठिकाणी संपवूया आणि शिवा संघटनेच्या सर्व मावळ्यांना सप्रेम जय शिवा. आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे. या ठिकाणी 1 मिनिटाच्या आत राष्ट्रगीत होईल. एक साथ राष्ट्रगीत सुरू करा.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नाम